रॅपिडली मंचावर बोलूया आपल्या पहिल्या फायनलिस्ट टीमला. आवाज होऊन जाऊ द्या आपल्या निंजासाठी आणि स्वागत करूया नागपूर निंजाचं. सो मित्रांनो, आता फायनल स्टार्ट झाली आहे. फायनलमध्ये आता ही फर्स्ट टीम आलेली आहे. प्रो गोविंदा. नागपूर निंजास. सो फायनलीचा आता टायमर स्टार्ट झालेला आहे, बघू शकतो आपण. एकूण 3 टीम आता फायनल मध्ये आलेल्या आहेत मित्रांनो. मॅडम इकडे इकडे. टीम सेट होते. सो बघू शकतो मित्रांनो, हे फायनल सुरू आहे. आता फायनल मध्ये एकूण 3 टीम आहेत, ज्याच्यामध्ये एक विनर होणार आहे. Eight, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's go. तर बघा मित्रांनो, क्रिस गेल पण आलाय इकडे, टीव्ही वरती आपल्याला दिसतोय. सो मित्रांनो, टायमर चालू झालंय. हे सेकंड फायनलिस्ट आहेत गोविंदा पथकामध्ये, अलिबाग रायडर्स. आणि हा टायमर सुरू आहे, टीम सेट होते. Yeah.
सो टायमर सुरू आहे. टायमर बघू शकतो आपण. साली आमची रिसर्च स्थापना झाली, पण त्या अगोदर सुद्धा आमचा गोविंदा, चाळीतला गोविंदा हा जिवंतच होता. कारण की आम्ही साईडली सगळी मुलं, म्हणजे आम्ही तर खूप लहान होतो, पण मास्तरांनी, हे आमचे मास्तर, त्यांचे भाऊ, त्यांचा मोठा भाऊ, म्हणजे आमच्याकडे एक फळी होती आम्हाला मार्गदर्शन करणारी. त्या फळीनुसार आमच्याकडे अजूनही आम्ही कसं एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये त्या गोष्टी फॉरवर्ड करत असतो. 1994 ते 2011 पर्यंतचं पूर्वार्ध शिवसाई क्रीडा मंडळाचा खूप वेगळा आहे. ते आमचे प्रशिक्षक वीरेंद्र पटेल सर यांनी जेव्हा एक विचार केला, की आमच्या मास्तरांवरती खूप विश्वास होता, त्यांनी आमची 2012 पासून प्रॅक्टिस घेतली आणि नो डाऊट 2012 शिवसाई क्रीडा मंडळाने सर्वात पहिले 9 लावले. 9 तर लागायचे पण उतरत नव्हते. स्वामी 2013 सगळ्यात पहिले ना उतरवून दाखवले. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शेवटच्या राऊंडनंतर आपल्याला कळणार आहे कोण होणार चॅम्पियन सीझन 3चा. तर आता लाटांवर स्वार येत आहेत करायला वार. प्लीज वेलकम गोवा सर्फर्स. चला घेऊन टाक. सो मित्रांनो, टीम सेट झालेली आहे. टायमर बघू शकतो आपण. Let's go.
सो मी गेले 2 दिवस नव्हतो, बट मी इथले 2 दिवस सगळं बघत होतो ऑन टीव्ही. सो मला माहिती आहे की माझ्या टीममध्ये किती हिरे आहेत आणि किती हिरो आहेत. सो मला माहिती होतं की मी जर तिथे असेल तर आय एम डॅम शुअर की फॉल बॅक करून कम बॅक काय असतो ते मी दाखवू शकतो. आणि आय एम सो ग्लॅड की मी आज डिस्चार्ज घेऊन इकडे आलो आणि माझ्या टीमने भरोसा होता, माझ्या टीमने कमबॅक केला आणि आम्ही टॉप 3 मध्ये आलो. तू फॅक्ट की तू हे सगळं करून तू टीम स्पिरिट, टीम लिडरशिपचं एक असं मिसाल कायम केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू बोललास ना वी फॉल वी राईज बॅक, आणि तेच तुम्ही केलं वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये, बरोबर की नाही? आणि आज तू आलायस, आय थिंक तू लकी चाम होतास त्यांचा, ते तर खेळलेच आहेत, पण आय थिंक हा हिरो त्यांना पाहिजे होता आज, की पाहिजे म्हणजे पाहिजे. पण आय होप तू आज बेटर आहेस. आणि आता जाणून घेऊया टॉपरवर जो आपला स्टार गेलेला, तुला काय वाटतं? टॉपला तू होता, म्हणजे टॉप पण तुम्हीच करणार. विशिंग यू द बेस्ट, कारण ही सीझन 3 ची ट्रॉफी आणि तुमच्यामध्ये तिन्ही टीम्समध्ये फक्त थोड्याच मिनिटाचा फासला आहे, बरोबर की नाही? तर एकदा एकत्र होऊन जाऊ द्या. 3, 2, 1. Wish you the best. Thank you so much. Thank you. सो मित्रांनो, असा होता आपला प्रभू गोविंदा, जो की खास तुमच्यासाठी म्हणून मी इथे आली होती. फर्स्ट टाइम मी असं स्टेडियम मध्ये आली होती की म्हणजे मॅच असं प्रभू गोविंद बघण्यासाठी, म्हणून मी माझं फर्स्ट टाइमच आहे. म्हटलं की आपल्या फॅन्ससोबत पण आपण शेअर करूया. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे हे पण कमेंट करून सांगा. आता आपण चाललो आहोत, हे बघा. सो लेट्स गो. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.